आरोपींची आर्थिक कोंडी होणार आहे, कारण की सीबीआय आणि ईडी कडून संपत्तीची चौकशी सुरू आहे। आरोपींच्या मालमत्तेची माहिती नोंदणी आणि मुद्रांकन शुल्क विभागाने मागवलेली आहे। सीबीआय कडून आरोपींच्या मालमत्तेची माहिती जमा करण्याचं काम सध्या सुरू आहे। आरोपींच्या नावावर कुठे आणि किती स्थावर मालमत्ता आहे याची सुद्धा सध्या माहिती घेतली जाते। आणि याच नीट पेपर फुटी प्रकरणातल्या डॉक्टर मनोज शिरुरे याला सीबीआयने अटक केलेली आहे। काल पुण्यामध्ये मनोज शिरुरेला चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं। चौकशीनंतर सीबीआयने डॉक्टर शिरुरेला अटक केली आहे। शिरुरेनं स्वतःच्या मुलाला पेपर फोडून दिला आणि प्रश्न खरेदी केले असा त्यावर आरोप आहे। आणि आज पेपरफुटी प्रकरणातल्या आरोपी शुभम खैरनारला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली गेली आहे। शुभम खैरनारकडे मिळालेल्या काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करायची असल्याची माहिती सुद्धा सीबीआयने दिली आहे। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर आरोपी आणि शुभम खैरनारला समोरासमोर बसवून त्याची चौकशी करायची असल्याची माहिती सुद्धा सीबीआयने कोर्टाला दिली आहे। त्यामुळे शुभम खैरनारला 5 दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली।